ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ईव्हीएमची रिकाउंटिंग पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने पार पडली आणि जो होता त्याच्या व्यतिरिक्त निकाल आला। पराभूत उमेदवार 51 मतांनी जिंकला। ही बातमी मात्र सरकारने गुलाम व लाचार करून ठेवलेल्या गोदी मीडियात कुठेही फार झळकली नाही। हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील बुआना लाखू या गावात सरपंच पदासाठी 2 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक झाली। त्यात कुलदीप सिंह यांना विजयी घोषित केले गेले। त्यानंतर या निवडणुकीत पराभूत झालेल्या मोहित कुमार या उमेदवाराने निकालाला आव्हान देत याचिका दाखल केली। त्यात पानिपतच्या अतिरिक्त सिव्हिल न्यायाधीशांनी एका निर्णयात बूथ क्रमांक 69 वरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश दिले, परंतु हा आदेश पंजाब हरियाणा हायकोर्टाने रद्द केला। त्यानंतर मोहित कुमार यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले। 31 जुलैला हे प्रकरण कोर्टासमोर सुनावणीस आले तेव्हा कोर्टाने ईव्हीएम आणि अन्य रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले। दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने एका बूथची मतमोजणी करण्याऐवजी सर्व बूथवरील मतमोजणी करण्याचे पुन्हा आदेश दिले। सुप्रीम कोर्टाने निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन आणि इतर नोंदी मागवल्या। त्यांच्या रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली मतमोजणी केली, ती वेगळी होती। पराभूत झालेल्या मोहित कुमार यांना सरपंच म्हणून घोषित केले। यावर ईव्हीएम मध्ये घोळ होऊच शकत नाही असे म्हणणारे अंधभक्त काहीही बोलणार नाही। त्यांचं जाऊ द्या, एक दिवस त्यांचेही डोळे उघडतील। मित्रांनो, हा प्रसंग आपल्या एकूणच यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुद्धा अशाच प्रकारचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले तर भरपूर आश्चर्यकारक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतील।